आरटी प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना घरापासून 1 किलोमीटरच्या परिसरातील शाळांमध्येच प्रवेश करता येणार. सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये. आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरीलच जन्मदिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. सन 2026-27 साठी फक्त 1 किमी अंतरापर्यंतच्या शाळा उपलब्ध होतील. प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र उपलब्ध नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी. अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत. अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावी. अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल. सन 2026-27 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे. सन 2026-27 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे. आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. फॉर्म भरत असताना काही अडचण आल्यास कमेंट करा. प्रत्येक कमेंटचे उत्तर देईन. चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद.